2025च्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए अंतर्गत जागा वाटपाचा करार अखेर अंतिम झालाय। नवी दिल्लीत झालेल्या प्रदीर्घ बैठकीनंतर आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाने लढवलेल्या जागांच्या संख्येचं चित्र आता स्पष्ट झालंय। भाजपाचे बिहार निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी घोषणा केली की सर्व एनडीए मित्र पक्षांनी सौहार्दपूर्ण वातावरणात आणि परस्पर संमतीने जागा वाटपाचा करार पूर्ण केलाय। एनडीएच्या जागा वाटप व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे यावेळी मोठा भाऊ आणि धाकटा भाऊ यांची भूमिका संपली आहे, कारण भाजपा आणि जेडीयू दोघंही प्रत्येकी 101 जागा लढवतील। चिराग पासवान यांचा पक्ष एलजेपी रामविलास यांना 29 जागा देण्यात आल्यात, शिवाय आरएलएम ला 6 जागा देण्यात आल्यात आणि एचएएम लाही 6 जागा देण्यात आल्यात। 2020च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयूने 115 जागा लढवल्या आणि भाजपाने 110 जागा लढवल्या, तर पासवान यांच्या पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवली होती। विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत जेडीयू भाजपापेक्षा जास्त जागा लढवत नसल्याची ही पहिलीच वेळ आहे। महायुतीमध्ये नाराजी येऊ नये म्हणून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे। तर अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी पाहत रहा, सबस्क्राइब करा त्याचं काय महाराष्ट्र।